अमरावतीत राहणाऱ्या बांगलादेशींना हकलून लावा, अन्यथा बांगलादेशींना शिवसेना स्टाईल चोप दिला जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांचा इशारा. विधानसभेनंतर भाजपचा मिशन महानगरपालिका. पुण्यात पार पडली भाजपची महत्त्वाची बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीत भेट. 14 डिसेंबरला होणारा अजित पवार यांचा नागरी सत्कार सोहळा रद्द. लवकरच बारामतीमध्ये आयोजित होणार नागरी सत्कार सोहळा. राज्यसभेचे सभापती विरोधकांसोबत पक्षपातीपणे वागतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. परळीमध्ये एकाच बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडेंना अभिवादन तर शरद पवारांना शुभेच्छा. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात झळकलाय बॅनर. मारकरवाडीमध्ये गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका. भाजपला पडळकरांची शरद पवारांवर टीका मान्य नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण. दिवाळी अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचे नियोजन केलं जाईल. भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची माहिती. परभणीमध्ये घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक. वसमतमध्ये कडकडीत बंद. विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1440 व्हीव्हीपॅटमधील स्लिपची मोजणी नुकतीच पूर्ण. सिंधुदुर्गच्या पिंगुळी या गावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित. विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी. पसंतीचं घर योजनेला सिडकोकडून मुदतवाढ. 26 डिसेंबरपर्यंत सिडकोचे अर्ज भरता येणार. मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुखपदी आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नियुक्ती. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी दिले नियुक्तीचं पत्र. नव्या वर्षात सलून ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये 25 ते 30% वाढ. महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशननं घेतला दरवाढीचा निर्णय. हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे घाटकोपर इथं भव्य स्वागत. यावेळी बाबू गेनू यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे. वसई विरारच्या चंदनसार परिसरात वाहतूक कोंडी. महापालिकेच्या खोदकामामुळे वाहतूक कोंडी. नंदुरबारच्या अतिसंवेदनशील भागात निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकी याचं काम त्वरित बंद करा. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मागणी. सोलापूरमध्ये वैराग नगरपंचायतीच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. उपोषणाला सुरुवात. माजी पंचायत समिती सदस्यांकडून उपोषण. संगमनेरमध्ये नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाकडून आंदोलन. शहरातील तुंबलेली गटारं, बंद पथदिवे तसंच कचऱ्याविषयी आणि अन्य विविध प्रश्नांसंदर्भात आंदोलन. अकोल्यामध्ये आजपासून 14 डिसेंबरपर्यंत विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन. 29 शाळांमधील विद्यार्थी होणार सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.